नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार। आजपासून आपण आधुनिक भारताच्या इतिहासाची सुरुवात करतोय। आधुनिक भारताच्या पूर्ण इतिहासामध्ये आपल्याला या मॉड्यूलच्या अंतर्गत अराउंड 70 लेक्चर्स तरी अभ्यासायचे आहेत। 70 वेगवेगळे टॉपिक्स, वेगवेगळे एकूण सगळे लेक्चर्स असतील, त्यामुळे लेक्चर अगदी पहिल्यापासून तुम्हाला सिक्वेन्स मध्ये बघत जावं लागणार आहे। आज आपण सुरुवात करतोय, हे फर्स्ट लेक्चर आहे। यामध्ये आपण भारतात युरोपियनचं आगमन कसं व्हायला सुरुवात झाली याचा अभ्यास करणार आहे। अगदी छान छान स्टोऱ्या आहेत, त्यामुळे खरं हिस्ट्री तशीच असते ना, हिस्ट्रीचा अभ्यास करताना आपण हिस्ट्रीमध्ये घडलेल्या घटना म्हणजे त्या स्टोरीज या सगळ्या आपण जगत असतो। जनरली ना इतिहासकार ज्यावेळेस कुठल्याही देशाच्या इतिहासाचा अभ्यास करतात तर त्या 3 कालखंडामध्ये डिवाइड करतात। एक म्हणजे त्या देशाचा प्राचीन कालखंड कसा आहे, त्यानंतर त्याचा मध्ययुगीन कालखंड ज्याला मिडिवल हिस्ट्री म्हणतात, आणि नंतर सगळ्यात जे लेटेस्ट घडलेला जो इतिहास आहे तो म्हणजे आधुनिक इतिहास त्या देशासाठी। भारताबद्दल जर तुम्ही बघाल ना तर खूप सोपं आहे आपल्यासाठी। आपला प्राचीन इतिहास हा आपल्या हिंदू संस्कृतीवरती आधारित आहे, कारण याच्यामध्ये आपण वैदिक कालखंड बघतो, सिंधू संस्कृतीचा अभ्यास करतोय। हे सगळं काही आपल्या कल्चरल व्हॅल्यूशी संबंधित आहे। मग पुढे जाऊन ज्यावेळेस मुस्लिम आक्रांत आले होते आणि मुस्लिमांचा जो आपल्या देशावरती राज्याचा जो कालखंड आहे त्याला आपण मिडिवल कालखंडामध्ये डिवाइड केलेलं आहे। हे सगळं ब्रिटिशांनीच केलंय। इतिहासकारांनी त्यावेळेस असंच डिफाईन केलं। त्यांनी स्वतःला ठरवताना मात्र मॉडर्न ठरवलंय, आधुनिक। म्हणजे जनरली ज्यावेळेस ब्रिटिश भारतामध्ये स्थायिक व्हायला सुरुवात झाली आहे, त्यांचा व्यापार समृद्ध झालाय किंवा त्यांना स्थिरता मिळाली आहे, त्यावेळेसचा कालखंड ते म्हणतात की हा आधुनिक भारताचा कालखंड आहे। म्हणजे जनरली त्याला ते 1707 पासून त्याची सुरुवात झाली असं म्हणतात, कारण 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला होता। आणि औरंगजेबाच्या मृत्यूनंतर खऱ्या अर्थाने युरोपियन कंपन्यांना किंवा युरोपियन देशांना त्यांचे पॉलिटिकल अँबिशन्स पूर्ण करायला मदत झाली, कारण औरंगजेबाच्या आधीपासून म्हणजे अगदी अकबराच्या काळापासून हे आपल्या भारतामध्ये येत आहेत। म्हणजे अगदी तुम्ही जहांगीराच्या दरबारामधला सुद्धा उल्लेख ऐकला असेल, तर जहांगीर असेल, अकबर असेल, या मुघल राजांनी ब्रिटिशांना किंवा युरोपियन ज्या कंपन्या होत्या तर त्यांना भारतामध्ये स्थिरता मिळू दिली नव्हती, त्यांना व्यापारात सवलती दिल्या नव्हत्या। त्याचबरोबर त्यांना जे त्यांचे पॉलिटिकल किंवा जे व्यापारी अँबिशन्स आहेत तर ते पूर्ण करता आले नव्हते। म्हणून आपण असं म्हणतो की जनरली 1707 नंतर ज्यावेळेस औरंगजेबाचा मृत्यू झाला, पुढे आले जे ब्रिटिश पुढे आलेले जे मुघल होते तर ते तेवढे कर्तृत्वान नव्हते किंवा त्यांनी ब्रिटिशांना खूप सवलती दिल्या, सहज काही गोष्टी दिलेल्या आहेत, अगदी दारूसाठी म्हणून सुद्धा काही गोष्टी दिलेल्या आहेत। असे सुद्धा किस्से आहेत, ते आपण लेक्चर्स मध्ये ऐकणारच आहे। तर त्याच्यामुळे जे अगदी कमी कर्तृत्वान पुढचे मुघल होते, त्यामुळे युरोपियन कंपन्यांना भारतामध्ये स्थिरता मिळाली 1707 नंतर। पण काही इतिहासकार म्हणतात नाही बाबा की 1757 नंतर म्हणजे खऱ्या अर्थाने ज्यावेळेस बंगालमध्ये कठपुतली राजा उभा करायला या ब्रिटिशांनी किंवा व्यापाऱ्यांनी सुरुवात केली ना, त्यावेळेस पासूनचा कालखंड हा मॉडर्न हिस्ट्रीचा आहे। मग त्यावेळेस प्लासीची लढाई असेल, अशा सगळ्या गोष्टी घडत होत्या। पण आपण अभ्यास करताना तसा अभ्यास नाही करणार आहे आपण। अगदी यांचा एंट्री भारतामध्ये कशी होतीये, भारताच्या अगदी म्हणजे मौर्योत्तर कालखंडापासूनची सुरुवात आपण बघणार आहे। कारण काय आहे, भारत आणि युरोप असा जो यांचा व्यापार आहे ना, तर तो युरोपमधल्या रोमन साम्राज्यापासून ते भारतामध्ये जो संगम कालखंड होता तेव्हापासूनचा हा व्यापार आहे। मौर्यन कालखंडाच्या नंतर उत्तर मौर्य कालखंडामध्ये संगम कालखंड होता, आपल्या दक्षिणेमधला संगम कालखंड आहे। लक्षात ठेवायचं आहे, मी जस्ट सांगतोय इथे काही गोष्टी लिहिलेल्या नसतील पण त्या तुम्हाला लक्षात असायला पाहिजे। तुम्ही तुमच्या वहीमध्ये कागदावरती नोट डाऊन करून घ्यायचा, शब्द फक्त तिथे लिहायचा आहे। संगम कालखंड आणि तिकडं युरोपमध्ये जे रोमन साम्राज्य होतं तर यांच्या दरम्यान या दोघांमध्ये व्यापार चालायचा। भारतातले काही मसाल्याचे पदार्थ, हस्तिदंत, मौल्यवान वस्तू असतील, वस्त्र, कापड, रेशमी कापड, तर हे सगळं या रोमन साम्राज्यामध्ये जायचं, मोठा व्यापार चालायचा याच्यातून। काही काळानंतर या व्यापारामध्ये मध्यस्थ यायला सुरुवात झाली होती आणि ते मध्यस्थ होते अरब। आपल्या अरबी समुद्र सुद्धा या अरबांच्याच नावाने, कारण भारत आणि अरब एवढा व्यापार झालेला आहे, या समुद्रालाच आपण अरबी समुद्र म्हणतो। या समुद्रातून सरळ गेलो की आपण अरबांपर्यंत पोहोचतोय की अरब या समुद्राच्या मार्गे भारतामध्ये येत आहे, म्हणून हा सगळा समुद्रच आपण अरबी समुद्र म्हणून ओळखतो। तर ह्या अरबांनी ना मध्यस्थ म्हणून भूमिका म्हणजे कंप्लीट केलेली आहे। जे रोमन साम्राज्य होतं आणि भारतामधले व्यापारी यांच्यामधला दुवा किंवा मध्यस्थ पुढे बनले होते ते म्हणजे हे अरब। आता
युरोपमध्ये परिस्थिती थोड्याशा बदलत होत्या. रोमन साम्राज्याचं पतन सुरू झालं होतं, विघटन होत होतं आणि त्याच काळात ना अरब हे वर्चस्व गाजवत होते. इस्लाम हा त्याच्या किंवा मुस्लिम धर्म हा त्याच्या पीकवरती पोहोचत चालला होता. अरबांनी तुर्कांना कन्वर्ट केलं होतं, मुस्लिम बनवलं होतं, ताजे ताजे हे तुर्क मुसलमान बनले होते आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये तो एक धर्मांधपणा होता. अगदी म्हणजे काही गोष्टी करायच्या, व्यापार वगैरे नाही करू द्यायचा, पण धर्मासाठी वाटेल त्या गोष्टी करायच्या, अशी मानसिकता असलेले हे तुर्क. अगदी क्रूर म्हणून त्यांना ओळखलं जातं. फक्त लढाई करणं याच्याशिवाय काही येत नाही. अगदी जिहादी माइंडसेट आणि म्हणजे ते पूर्ण धर्माला झोकून दिलेले लोक होते ते म्हणजे तुर्क. मग त्या काळातच ऑटोमन साम्राज्याचा उदय झालेला दिसत. हा सगळा जो पिरियड चालू होता यामध्ये रोमन साम्राज्याचं विघटन झालं होतं, अरब स्ट्रॉंग बनत होते आणि याच्यातूनच जे तुर्कांना जिंकायचा पॉइंट होता ना, एक कॉन्स्टँटिनोपल नावाची एक सिटी आहे, त्याला आपण कुस्तुंतुनिया म्हणतो. ओके, कुस्तुंतुनियाच लक्षात राहायला पण सिंपल आहे, उच्चार करायला पण सोपं वाटतं बा, भारी वाटते. कुस्तुंतुनिया, कुस्तुंतुनिया हे जे शहर आहे ना ते जिंकायचं होत्या तुर्कांना. मग त्याच्यावरती आक्रमण केलं आणि शेवटी कुस्तुंतुनिया हे अरबांनी जिंकले किंवा तुर्कांनी जिंकलं. ते कुणापासून जिंकलंय? युरोपियन लोकांपासून किंवा ईसाई ख्रिश्चन लोकांपासून ते जिंकलेलं आहे. मग एक्झाममध्ये आपल्याला हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं की कुस्तुंतुनियावरती आक्रमण करून तिथं विजय कुणी मिळवलाय? तर त्या तुर्की राजाचं नाव काय की जे पुढे जाऊन मग ऑटोमन साम्राज्याचं संस्थापक बनतोय किंवा इथूनच मग ऑटोमन साम्राज्याच्या विस्ताराची पण सुरुवात होतीये. तर ही घटना आहे 1453 मधली, ज्या वर्षी तुर्कांनी कुस्तुंतुनिया हे जिंकलंय. उस्मानिया तुर्क यांनी हे कुस्तुंतुनिया 1453 मध्ये जिंकलं. सगळं शहर त्यांनी जाळून टाकलं. तिथल्या लायब्ररीज होत्या, ग्रंथ होते आणि त्याचबरोबर जे ख्रिश्चन इतिहास होता हा सगळा त्यांनी जाळून टाकला. मग पुढे त्यांनी खलिफा हे पद सुद्धा सुरू केलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे, खलिफा हे पद हे उस्मानिया तुर्कने सुरू केले आहे. पुढे 1924 पर्यंत हे पद होतं आणि मग पुढं जो कमाल पाशा मुस्तफा होता त्यांनी विद्रोह केला होता आणि हे खलिफा हे पद रद्द झालं होतं. खलिफा हे कुणी सुरू केलं त्याचं नाव माहिती असायला पाहिजे. कुस्तुंतुनिया हा प्रदेश कुणी जिंकला ह्या व्यक्तीचं नाव माहित पाहिजे. तर उस्मानिया तुर्क हे विसरायचं नाही. हा तर आता इतिहासाचा भाग झालाय. पण या दरम्यान भारत आणि अरब हा व्यापार सुरूच होता, मात्र युरोपपर्यंत तो माल पोहोचत नव्हता. याचं कारण म्हणजे कुस्तुंतुनियामधून युरोपला जाण्याचा एक भूमार्ग होता. भारतातून जे काही व्यापाऱ्यांनी जो माल विकत घेतलाय हा युरोपपर्यंत पोहोचवायचा आहे, तर तो कसा जाणार? तर एक भूमार्ग आहे, म्हणजे जमिनीवरतून जायचंय. ते जमिनीवरतून जात असतील किंवा नौदलाचा वापर करून म्हणजे नेव्हीचा वापर करून किंवा जहाजांचा वापर करून सुद्धा ते जात होते. अरबमध्ये तो माल पोचायचा, पण अरबच्या पुढं युरोपमध्ये जाण्यासाठी एक मात्र मार्ग होता, तो कुस्तुंतुनिया शहरातून जायचा. तुर्कांनी हे शहर जिंकलं आणि कुस्तुंतुनियामधून रस्ता काय आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही असा फरमान काढला की नाही, या रस्त्यावरून आता कुणी जायचं नाही. हा रस्ता फक्त तुर्कांचा आहे, ऑटोमन एम्पायरचा आहे. हा फक्त इस्लामिक कामांसाठी वापरला जाईल. तिथं कुठलाही व्यापार ख्रिश्चन किंवा इतर धर्मियांना करू दिला जाणार नाही असा फरमान काढला. आता युरोपमध्ये ना तोपर्यंत रोमन साम्राज्यापासून व्यापार चालू होता आणि अचानक हा व्यापार बंद झालाय. पण त्यांना ना भारतातल्या मसाल्यांची चांगली सवय लागली होती. भारतातल्या मसाल्यांमध्ये जी काळी मिरी आहे ना, खास करून ही काळी मिरी बघा, याची चटक लागली होती युरोपियनला. प्रत्येक वस्तूमध्ये ती काळी मिरी वापरायची. याचा व्यापार इतका वाढला होता ना भारतामध्ये, युरोपांमध्ये एवढी डिमांड होती त्याची की भारतीय व्यापारी शाणे झाले. भारतीय व्यापाऱ्यांनी काय केलं की आम्ही तुम्हाला काळी मिरी देऊ, पण त्याच्या बदल्यात तुम्ही आम्हाला तेवढंच सोनं द्यायचं अशी कंडिशन पण टाकली. याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. UPSC मध्ये क्वेश्चन आला होता आणि इव्हन आयोगाने सुद्धा असे विचारले की खालीलपैकी कुठली अशी वस्तू आहे की जी वस्तू घेताना तेवढ्याच तुल्याचं सोनं द्यावं लागायचं? तर ती वस्तू आहे काळी मिरी. आता या काळी मिरीची पण स्टोरी खूप भारी आहे. भारतीय व्यापारी इतके हुशार झाले होते की जेवढं तुम्ही एक जहाज जर तुम्हाला काळी मिरी पाहिजे तर एक जहाज आम्हाला तुम्ही सोनं आणून द्या अशी डिमांड करायची आणि ते देत सुद्धा होते. याच्यावरती एक प्लिनी नावाचा इतिहासकार होऊन गेलाय. काय त्याचं नाव? प्लिनी. प्लिनी नावाचा जो इतिहासकार होता ना, त्यांनी असं वर्णन केलंय की जगात सोनं सगळ्या देशांमधून सगळ्या देशांमध्ये फिरतं. म्हणजे ए देशापासून बी मध्ये जातं, बी मधून सी मध्ये जातं, सी मधून परत ए मध्ये जाईल, बी मध्ये जाईल, पण
भारतामध्ये जर एकदा ते सोनं आलं तर ते भारताच्या बाहेर जात नाही. त्याला हिंदीमध्ये म्हटलं जातं की भारतामधलं सोनं भारत में दफन हो जात आहे. भारतामध्ये सोन्याबद्दलचं अट्रॅक्शन खूप आहे बघा. आत्ता सध्या सुद्धा सगळ्यात चांगली इन्व्हेस्टमेंट म्हणून सोन्याकडेच बघितलं जातं. एक लिक्विडिटी आहे ना, तुम्ही रात्रीत जाऊन मोडू शकताय. भारत सरकारला बॉन्ड्स आणावे लागतात की बाबा तुम्ही सोनं कमी घ्या, कारण भारतातून डॉलर्स बाहेर जातात सोनं घ्यायच्या नादात, आणि त्याच्यामुळे आपल्या इकॉनॉमीवरती इम्पॅक्ट पडतोय. आपलं चलन, परकीय चलन बाहेर जातंय. तुम्ही काय करा, बॉन्ड घ्या, ज्याला आम्ही सोनं नाव देऊ, गोल्ड बॉन्ड त्याला नाव देऊ. पण नाही, भारतीय लोक म्हणतात की नाही, आम्ही सोनंच विकत घेणार आणि सोनं घेत आहे. आधीच्या काळामध्ये पण तसंच होतं. त्या सोन्याची डिमांड किंवा त्या सोन्याने इतका व्यापार केलेला आहे भारतामध्ये की सगळ्या जगात वस्तू घेऊन वस्तू दिल्या जात होत्या. पण भारतातले म्हणले नाही, आम्ही हुशार आहे, आम्ही तुमच्या वस्तू नाही घेणार. तुम्ही ज्यावेळेस आमची वस्तू एखादी घ्याल, म्हणजे कसं बार्टर सिस्टीम असते ना, की एखाद्याने एक वस्तू द्यायची, दुसरा काहीतरी त्याच्या बदल्यात दुसरी वस्तू देणार. मग हे युरोपियन लोक आपल्याकडून मसाले घ्यायचे आणि ते भारतीयांना विचारायचे, आम्ही आमच्याकडे ना काचेची भांडी खूप छान आहेत, नक्षीदार आहेत, तुम्हाला देऊ का आम्ही ते? भारतीय म्हणायचे नाही, त्या वस्तू आमची बारकी पोरं तोडून टाकतील, त्या वस्तूंचं आम्ही काय करणार? मग आम्हाला काय पाहिजे? तर आम्हाला सोनं पाहिजे. सोनं, ते युरोपियन लोक सोनं द्यायला पण तयार. मग असा व्यापार चाललाय की एक जहाज सोन्याच्या बदल्यात एक जहाज मिरी. आता या व्यापारावरती कंटाळून युरोपमधला एक राजा होऊन गेलाय, ज्याचं नाव आहे नीरो. नीरो जो राजा, आता याचा उल्लेख तुम्ही आधी ऐकला असेल कधी. असं म्हणतात की ज्यावेळेस रोमन साम्राज्य जळत होतं त्यावेळेस नीरो हा बासरी वाजवत होता, असं म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे ना, नीरोने काय केलं, तो म्हणला की जे युरोपचे व्यापारी होते त्यांना वॉर्निंगच दिली की तुम्ही एवढं सोन्याच्या बदल्यात तेवढीशी मिरी घेऊन येताय, असा व्यवहार करू नका, हे आपल्या इकॉनॉमीला घातक आहे, अशी वॉर्निंग किंवा असं त्यांनी जारी केलं होतं GR की व्यापाऱ्यांनी सोनं द्यायचं नाही, आता एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं द्यायचं नाही. म्हणजे बघा ना काय डिमांड असेल आपल्या काळ्या मिरीची, की ज्याच्याबद्दल लोक दिवाळखोर होत होते. असाच एक किस्सा आहे की भारतामध्ये ना बरेचसे आक्रमक येऊन गेलेले आहेत. मग कोणी अफगाणिस्तानचं असेल, कोणी इराणचं असेल, अरबांनी सुद्धा आक्रमण केलेले आहेत. जे पहिलं आक्रमण आपल्या देशावरती झालं तर ते 1515 मध्ये झालं होतं. ते आक्रमण पर्शियन राजाने केलं होतं. डेरियस असं त्याचं नाव आहे, डेरियस राजा. तर त्यांनी पहिलं आक्रमण आपल्या देशावरती केलं. पण आपल्याला जो लक्षात राहिला आहे तो म्हणजे सिकंदर. आपण असं म्हणतो का की जो जीता वही डेरियस? नाही म्हणत. किंवा डेरियस आणि पोरसच्या गोष्टी आपण सांगतो का लहानपणीच्या? नाही. आपण ज्या गोष्टी सांगतो त्या अशा आहेत की सिकंदर आणि पोरसच्या गोष्टी, जो जीता वही सिकंदर, अशा म्हणी आपण वापरतो. कारण सिकंदर हा आपल्याला लक्षात राहिला, आपल्या लोकांना स्ट्राईक झाला. तो अगदी व्यास नदीपर्यंत आला होता. जग जिंकायला निघालेला सिकंदर, तो आपल्याला लक्षात राहिला. त्याचं नाव होतं अलेक्झांडर. हा ग्रीस मधून आला होता. ग्रीसला आपण युनान म्हणायचो. म्हणजे सिकंदरला आपण काय म्हणणार? युनानी. म्हणजे भारतावरती कोणी आक्रमण केलं? युनानीने केलं. युनानी हा शब्द आपल्याला थोडासा जड जात होता. आपल्या भारतीयांना शब्दाचा अपभ्रंश करायची सवय आहे. तर आपण युनानी न म्हणता त्याला यवन म्हणू लागलो. काय म्हणू लागलो? यवन. भारतीयांवरती आक्रमण कोणी केलं? यवनांनी केलं. जरी मुघल आले, शुक आले किंवा इतर आक्रमक अफगाणी आले, आपण म्हणायचो नाही आमच्या आक्रमण आमच्यावरती केलंय यवनांनी. मग जे ब्रिटिश आले, नंतर डच, पोर्तुगीज, फ्रेंच सगळे येऊन गेले. भारतावरती आक्रमण कोणी केलं? भारतीय काय म्हणणार? यवनांनी केलंय. म्हणजे हा यवन हा जो शब्द आहे हा भारतीय परकीय लोकांसाठी वापरू लागले. मग परकीय लोकांना, या रोम साम्राज्यामधल्या आलेल्या लोकांना जी गोष्ट आवडत होती ती कोणती? काळी मिरी. मग ही गोष्ट आवडते कुणाला? यवनांना. म्हणून या काळी मिरीला आपल्या ग्रंथामध्ये यवनप्रिय असा सुद्धा उल्लेख आहे. काळी मिरीलाच काय म्हटलं जायचं? यवनप्रिय. लक्षात ठेवा. याच्या मागची स्टोरी मी तुम्हाला थोडक्यात सांगितली, लक्षात राहून जाईल. आता हे मसाल्याचे पदार्थ युरोपमध्ये प्रचलित होते. सोन्याच्या बदल्यामध्ये ह्या गोष्टी घेतल्या जात होत्या. आता ज्यावेळेस हा कॉन्स्टँटिनोपलचा हा जो एरिया आहे, जिथून भारतातून समजा इथून जर बाय जमिनीच्या मार्गे, भूमार्गे जर एखादा माल जात असेल तो युरोपमध्ये पुढे पाठवायचा आहे. पण इथं हे जे कॉन्स्टँटिनोपल आहे त्याच्यावरती तुर्कांनी आक्रमण केलंय, जिंकलंय. आता ते म्हणले इथून नाही जाऊ दिलं आम्ही, इथून गेला तर तुमच्यावरती आक्रमण. हा मार्ग कंप्लीट युरोपियनसाठी बंद झाला आणि त्याच्यामुळं काळी मिरी त्यांना मिळत नव्हती. म्हणजे त्याचा व्यापार थांबलेला आहे. आता पुढे जाऊन
हा व्यापार वाढायला पाहिजे, याच्यामध्ये काहीतरी सुधारणा व्हायला पाहिजे, ही सिच्युएशन बदलली गेली पाहिजे. पण हे जे तुर्क होते हे काही ही जमीन वापरू देणार नव्हते. तुर्कांनी किंवा जे अरब होते ना, त्यांनी भरपूर सारं नॉलेज सुद्धा युरोपमध्ये भारतातूनच पोहोचवलंय. भारतामध्ये जे दशांशवाली जी पद्धत आहे ना, आपण 0.20 0.10 हे जे लिहितोय त्याला काय म्हणतो आपण, दशांश. ही जी आपली अंकगणितातली जी मेथड आहे ही अरबांनी युरोपमध्ये पोहोचवली. हे आपल्याकडून अरब शिकलेले. या मेथडला किंवा ह्या दशांश पद्धतीला हिंदसा असं म्हणायचे. ते काय म्हणायचे, हिंदसा. हिंदुस्थानमध्ये शिकलेत किंवा हिंदूंकडून शिकलेत म्हणून हिंदसा असा शब्द अरबांनी दिलाय. पण पुढे युरोपमध्ये गेल्यावरती याच पद्धतीला अरेबिक न्यूमरिक सिस्टीम असं नाव युरोपियन लोकांनी दिलंय. ओके, हे सुद्धा नॉलेजचं ट्रान्सफर सुद्धा भारतातून अरबांकडून युरोप अशा मेथडनीच गेले. पण व्यापार काय असा होणार नव्हता. व्यापारासाठी प्रॉपर मार्गच पाहिजे होता. मग त्या मार्गाची सुरुवात कशी करायची, याच्यासाठी युरोपमध्ये लोकांमध्ये चर्चा होती की आपल्याला काळी मिरी झालं खूप दिवस झाले मिळाली नाहीये, कशी मिळणार ती, त्याच्यासाठी मार्ग शोधावा लागेल. मग याच्यामध्ये पुढाकार घेतला एका स्पेनच्या राणीनं. स्पेनची एक राणी होती जिचं नाव आहे इसाबेल. लक्षात ठेवायचे नाव इसाबेल. या इसाबेल राणीनी असा आदेश काढला राज्यामध्ये स्पेनमध्ये की आम्हाला भारतापर्यंतचा मार्ग शोधणारा नाविक पाहिजे. याच्यामध्ये हा कोलंबस तयार झाला. कोलंबस म्हणला, राणी मी पोचतो भारतापर्यंत, मार्ग शोधून काढतो, मला काही जहाज द्या, सामग्री द्या, पैसे द्या, मी माणसं द्या, मी हा मार्ग शोधून काढतो. राणी म्हणली ठीक आहे, याला जे पाहिजे ते द्या, हा भारतापर्यंतचा मार्ग शोधणार आहे. आणि तो निघाला भारत शोधायला. हा कोलंबस काय भारतापर्यंत नाही पोहोचू शकला. एक चुकीचा टर्न त्यांनी घेतला आणि डायरेक्टली काही लोकांमध्ये जाऊन पोहोचला. बंदरावरती त्यांनी बघितलं थोडी काळी माणसं बघायला मिळत आहेत. आता युरोपियन लोकांना हे माहित होतं की भारतीय हे काळे आहेत. आता आपण एकमेकांना किती म्हणू की आपण गोरे, आरशात किती वेळेस बघितले तरी वाटेल अरे बघा किती गोरा आहे मी, तर नाही, बाहेरच्या देशांसाठी आपण गोरे नाही, आपण काळेच आहे. जगात 3च प्रकारची माणसं आहेत कलरनुसार. एक म्हणजे हे ब्रिटिश लोक गोरे असतात, त्यांच्या व्यतिरिक्त जे आहेत ते सगळे काळे आपण, आणि आफ्रिकन लोक, वेस्ट इंडिजवाले लोक हे सगळे काळे, आणि नंतर पिवळे लोक जे चीन, कोरिया, जपान हे सगळे जे आहेत हे पिवळे लोक. म्हणजे 3 कलरमध्ये लोकांना त्यांनी डिवाइड केलं होतं. त्यामुळे युरोपियनला माहित होतं की भारतीय कशा रंगाने काळे आहेत. कोलंबस ज्या बेटावरती जाऊन पोहोचला तिथे काळे लोक होते. त्यांनी विचारलं त्यांना, भारतीय आहात का तुम्ही? ते म्हणले नाही, भारतीय नाही आम्ही. म्हणजे त्याला कळालं की आपण चुकीच्या ठिकाणी पोहोचलोय, काळ्या लोकांमध्येच पोहोचलोय. शोधायला निघालो होतो इंडिया, तर इंडियामध्ये आपण पोहोचलोय का? नाही. बट इंडिया सारखीच लोक आहेत, आपण थोडं चुकीच्या मार्गाला आलोय म्हणून त्यांनी त्या नाव किंवा त्या रिजनला वेस्ट इंडिज असं नाव दिलंय. पुढे जाऊन तो अमेरिकेमध्ये वगैरे जाऊन पोहोचलाय. तुम्ही जर त्याचा मार्ग बघाल तर इथं हा स्पेन वगैरे पासून निघालाय, नंतर जाऊन त्यांनी हा पूर्वेकडे जात राहिला. जर तो खाली आफ्रिकेकडे येऊन वळसा घालून आला असता तर मे बी भारतात पोहोचला असता, पण नाही, तो रस्ता चुकला आणि तो फायनली इकडं नॉर्थ अमेरिकेच्या या भागांमध्ये बेटांमध्ये जाऊन पोहोचलेला आहे. याला त्यांनी मग वेस्ट इंडिज असं नाव दिलं. मग ही जी इसाबेल राणी होती तिचा प्लॅन तर फसला. ते तर चालली होती की भारत शोधायला, सापडले वेस्ट इंडिज. जसं स्पेनची राणी इसाबेल होती आणि तिने हा प्रयोग केला की भारतापर्यंत पाठवायचंय, तर तसाच प्रयत्न हा पोर्तुगीजचा राजा करत होता. पोर्तुगीजच्या राजाचं नाव आहे हेनरी. हा तर इतका नाविक होता किंवा इतका त्याला अट्रॅक्शन होतं नवीन शोधायचं काहीतरी, याला हेनरी द नेव्हिगेटर म्हणायचे. म्हणजे इतका त्याला असं ते म्हणतात ना की मौत के आगे जीत आहे अशा टाईपचा माणूस होता. ऍडव्हेंचरस ऍक्टिव्हिटी करायचा, त्याला द नेव्हिगेटर अशी उपाधी दिली होती हेनरीला. पोर्तुगीज राजा हेनरी यांनी सुद्धा राज्यामध्ये तशीच घोषणा केली जशी स्पेनमध्ये केली होती की बाबा आम्हाला भारतापर्यंत पोहोचायचं आहे, काळी मिरी पाहिजे, लत लागली त्याची, मग काळी मिरी आणून द्या आम्हाला भारतातून, कोणते मार्ग शोधून द्या. मग हेनरीच्या राज्यामध्ये, पोर्तुगीज राज्यामध्ये एक जण तयार झाला की तो म्हणला ठीक आहे मी भारत शोधायचा प्रयत्न करतो. त्याचं नाव आहे बार्थोलोमेव डियाज. ओके, बार्थोलोमेव डियाज. हा गेला भारत शोधायला म्हणून. ह्यांनी सुद्धा सेम डिमांड केली की मला काही जहाज द्या, माणसं द्या, खजिना द्या, मी जाऊन भारत शोधतो.
तर हा आहे बघा तो बार्थोलोमेव डियाज. तर हा निघाला भारत शोधायला. हा प्रॉपर दक्षिण आफ्रिकेपर्यंत आला, आफ्रिका खंडाच्या टोकापर्यंत आला. तिथं बंदरावरती काही जहाजं लागली होती. ती जहाजं बघून तो म्हणला की जरा आपण थांबू, बराच प्रवास झालाय मोठा, लांबचा प्रवास करून आलेला. थांबला बंदरावरती, विचारलं, हे पण काळीच माणसं दिसत आहेत. त्यांना विचारलं की बाबा तुम्ही भारतीय का? ते म्हणले नाही आम्ही नाही भारतीय, पण आमच्या ओळखीचे काही व्यापारी इथे येत राहतात, इथं माल घ्यायला येतात, ते भारतामध्ये घेऊन जातात. मग तो झाला खुश, कारण वा मला मार्ग तर सापडतोय, म्हणजे इथं भारतीय येतात आणि इथून ते भारतामध्ये माल घेऊन जातात किंवा भारतातला माल इथं आणून विकतायत, म्हणजे मला भारतापर्यंत जाता येईल, एक आशेचा किरण मला सापडला आहे. मग तो ज्या बंदरावरती उतरला त्याला केप ऑफ गुड होप असं नाव त्याने दिलं. केप ऑफ गुड होप ही घटना आहे 1487 मधली, ज्यावेळेस या बार्थोलोमेव डियाजनी केप ऑफ गुड होपचा शोध लावला. आता आपण म्हणतो तसा शोध लावला, तर ते काय हरवलेलं असतात का? नाही ना, त्यांचा मार्ग सापडत नाहीये, ते ठिकाण तिथंच आहे. ते ठिकाण सापडलं म्हणजे ठिकाणापर्यंत जायचा मार्ग सापडलाय. म्हणजे केप ऑफ गुड होप पर्यंतचा मार्ग कोणी शोधून काढला? तर या बार्थोलोमेव डियाजने, जो की एक पोर्तुगीज खलाशी होता. 1487 मध्ये तो तिथे जाऊन पोहोचलाय. मग त्यांनी तिथल्या व्यापाऱ्यांना म्हटलं की बाबा मी एक माणसाला पाठवतो, बरेच दिवस झाले मी प्रवास करतोय, बायको घरी एकटीच आहे, तिला जाऊन भेटायचं आहे, तर मी प्रवास करतोय, मी कुणाला तरी पाठवतो इथं, पण तुम्ही त्या भारतीय व्यापाराची आणि त्याची गाठ घालून द्या, म्हणजे त्याला भारतामध्ये पोचता येईल. म्हणजे व्यापारी म्हणतात ठीक आहे, भारतीय व्यापारी येतच राहतात, 6-7 महिन्यांनी येत राहतात, वर्षभरात येतात व्यापार करायला, त्यावेळेस तुमच्या माणसाची भेट घालून देतो, तो घेऊन जाईल मग भारतात. मग हा जो आपला बार्थोलोमेव डियाज जो आहे तर तो रिटर्न गेला पोर्तुगीजमध्ये, पोर्तुगीजला पोहोचला. तिथं मग जो हेनरी राजा आहे त्याला म्हटलं की राजासाहेब मी रस्ता शोधून काढलाय, तिथून पुढे भारतात जाता येईल, त्या ठिकाणाला मी केप ऑफ गुड होप नाव दिलंय. तिथं काही व्यापाऱ्यांना सांगितले की मी एक माणूस पाठवतो, त्याला तुम्ही रस्ता दाखवून द्या, मी बरेच दिवस झाला घराबाहेर आहे, आता थोडं मी पोर्तुगीजमध्ये किंवा घरातच थांबणार आहे. तर राजा म्हणला ठीक आहे, मी दुसरा माणूस पाठवतो. आणि तो दुसरा माणूस म्हणजे वास्को दी गामा. वास्को दी गामा 3 जहाजं घेऊन भारताकडे निघाला. हेनरीने सांगितलं की जा बाबा तिथे केप ऑफ गुड होप मध्ये काही व्यापारी थांबलेत, तिथून तुला ते भारताचा मार्ग दाखवतील, तिथपर्यंत जा. जाताना 3 जहाजं, काही सोनं, त्याचबरोबर काही माणसं सोबत घेऊन जा आणि तोफखाना सुद्धा सोबत दिला. म्हणजे काही वेळ आली, प्रसंग उद्भवला की करून टाका मार, असं म्हणल्यासारखंच वास्को दी गामा सोबत 3 जहाजं देऊन तो वास्को दी गामा आता भारताकडे निघालाय. तो केप ऑफ गुड होपला येऊन पोहोचला. इथं आल्यावरती ज्यावेळेस तो परत थोडा प्रवास करत करत, त्यांना मार्ग तर सांगितलंय की बाबा तू या दिशेने गेला की आता भारतामध्ये जाऊन पोहोचशील, तर तो इथं मोझाम्बिक जवळ आला, इथं आलाय मोंबासा जवळ आला. मग तिथं काही भारतीय व्यापारी त्याला दिसले. त्याच्यामध्ये एक गुजराती व्यापारी होता अब्दुल माणिक, नाव विसरू नका, अब्दुल माणिक. अब्दुल माणिकला त्याने विचारलं की बाबा भारतामध्ये जायचंय, तू भारताकडे चाललाय का? म्हणलं ठीक आहे, या माझ्या मागं, तुमची जहाजं घेऊन मी चाललोयच. त्यांनी हा पूर्ण जो मार्ग आहे ह्या मोंबास पासून तो पूर्ण भारतापर्यंत जा. भारतापर्यंत येत असताना त्याला विचारलं बाबा या वास्को दी गामाने की मला भारतामध्ये पोहोचायचंय, पण भारतामध्ये जिथं काळी मिरी आहे, म्हणजे काळी मिरी ज्या ठिकाणी मिळेल तिथं मला नेऊन सोड. तर मग हा जो अब्दुल मलिक जो होता, अब्दुल माणिक, तर तो म्हटला की ठीक आहे, आमच्या इथं सगळ्यात बेस्ट काळी मिरी मिळते आमच्या दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये, त्याच्यामध्ये खास करून कालिकत. कालिकत कुठे आहे? केरळमध्ये. ओके, तर कालिकतला जा, तिथं तुला भरपूर काळी मिरी मिळणार आहे, बरं तुला व्यापाराला काही सामान सुद्धा मिळणार आहे, तर तिथं तू जा. तर हा वास्को दी गामा 1498 मध्ये फायनली भारतामध्ये येऊन पोहोचलाय, कालिकत बंदरावरती, जे की केरळमध्ये. एवढा प्रवास तुम्हाला लक्षात असलाच पाहिजे, याच्यावरती वारंवार क्वेश्चन विचारलेले आहेत. हा प्रवास विसरायचा नाही. एक चांगली स्टोरी लाईन तुमच्याकडे आहे, आता प्रत्येक गोष्ट तुम्हाला आठवली पाहिजे. पुढे सुद्धा प्रत्येक व्यक्तीचा ज्यावेळेस आपण उल्लेख करू, एक इंट्रोडक्शन घेऊ, त्यावेळेस तुम्हाला अशी एक स्टोरी लाईन मिळत राहील, जेणेकरून ती तुमच्या अभ्यासामध्ये कामी पडणार आहे. ठीक आहे. आता हा वास्को दी गामा पोर्तुगीज मधून निघाला होता, केप ऑफ गुड होपला येऊन पोहोचला, तिथून तो परत इथं मोझांबापर्यंत आला आणि तिथून फायनली कालिकत मध्ये येऊन पोहोचलाय. म्हणजे पहिल्यांदा भारतामध्ये कोण पोहोचलं? पोर्तुगीज पोहोचले सगळ्यात पहिल्यांदा 1498 मध्ये.
याच्यानंतर पुढचे 50, 60, 100 वर्ष कोणीच नाही आलं. 100 वर्षानंतर डायरेक्टली आले होते डच, त्याच्यानंतर आला होता किंवा त्याच्यानंतर आले ते म्हणजे इंग्लिश. हे सिक्वेन्स पण लक्षात ठेवायचं, एक्झाममध्ये या सिक्वेन्सवरती क्वेश्चन येतात. पोर्तुगीज, डच, इंग्लिश, डॅनिश, फ्रेंच आणि स्वीडिश असा हा क्रम आहे. हा क्रम ॲज इट इज लक्षात ठेवायचा आहे, याच्यामध्ये अजिबात चूक करायची नाही. एक्झाममध्ये खूप वेळेस क्वेश्चन आलेला आहे, यांच्या क्रमावरती क्वेश्चन दिलाय, चुकीचा क्रम असेल तर तुम्हाला आयडेंटिफाय झाला पाहिजे. पहिल्यांदा कोण आलं? पोर्तुगीज, नंतर डच, त्याच्यानंतर इंग्लिश, त्याच्यानंतर डॅनिश, त्याच्यानंतर फ्रेंच आणि नंतर 6व्या स्थानावरती स्वीडिश. हे 6 अशाच क्रमाने लक्षात ठेवायचे. लक्षात ठेवण्यासाठी अशी ट्रिक वगैरे बनवू शकता. P फॉर पोर्तुगीज, D फॉर डच, E फॉर इंग्लिश, D फॉर डॅनिश, F फॉर फ्रेंच आणि S फॉर स्वीडिश. PDE DFS, PDE DFS. थोडं 5-6 वेळा म्हणा, पाठ होऊन जाईल. ओके. आता हा जो वास्को दी गामा आहे हा आपल्या कालिकत बंदरावरती येऊन पोहोचलाय 1498ला. त्याचं काही असं भव्य दिव्य स्वागत नाही झालं, पण हा एक तिथलचा जो राजा होता त्या राजाला झमोरीन म्हणायचे. आता झमोरीन हे त्या राजाचं नाव नाहीये, त्या राजाचं पद आहे. जसं आपण मराठ्यांचं कसं म्हणतो महाराज, छत्रपती, किंवा मेवाडमध्ये गेला तर राणावंती, त्याच्यानंतर मुघलमध्ये कोण होते? मुघल बादशाह होते, किंवा दिल्लीचा कोण? सुलतान, किंवा जैसलमेरचा बघा महारावल म्हणायचे त्याला, बाप्पा महारावल फेमस राजा आहे तिथलचा. तसंच हे जो झोमोरीन जो आहे, जसं रशियाचं पण एक राजाचं जे पद आहे ना त्याला सुद्धा जार म्हणतात बरं का. सिमिलर वाटत, पण रशियामध्ये जो राजा आहे पद आहे त्याला जार म्हटलं जातं. आणि हा आहे झोमोरीन. कालिकतचा राजा जो होता त्या पदाला झोमोरीन असं नाव आहे. तर या राजाने वास्को दी गामाचं स्वागत केलेलं आहे. स्वागत केलं बाबा, अतिथी देवो भव, स्वागत केलं, जेवण बिवण केलं आणि बसले, बैठक चालू आहे, त्यांची गप्पा चालू आहेत. त्यावेळेस काय झालं ना, अरबांच्या थोडं पोटात दुखायला लागलं. कारण अरब हे ऑलरेडी व्यापार करतायत आणि अरब आणि युरोपियन यांच्यात वाद ऑलरेडी अरबमध्ये सुरू आहे ना. कॉन्स्टंटिनोपलची लढाई असेल किंवा त्यांचे ग्रंथ जाळले, हे सगळा प्रकार तिकडे युरोपमध्ये सुरू आहे, अरबमध्ये सुरू आहे. तर अरबांना हे काही युरोपियन व्यापारी डायरेक्ट इथं आलेले नको होते. कारण सुरुवातीला मी सांगितलंय बघा की हा भारत, हे अरब आणि हे आहेत युरोप, म्हणजे इथून व्यापार होणार, याच्यामध्ये मध्यस्थ असतील हे अरब. म्हणजे यांचा जो कट आहे हा आता निघून जातोय की काय, ही भीती निर्माण झाली आहे. भारतातली 10 रुपयाची वस्तू हे पुढे 100 रुपयाला विकली जायची, पण इथं हे 10 रुपयाला घेऊन हे अरब 80 रुपयांना विकायचे. म्हणजे सगळं मोठं मार्जिन हे अरबांकडे होतं. अरबांना भीती वाटत होती की अरे आमचा व्यापार बंद होतोय काय, एक अरब आलाय, त्याला जर व्यापाराची परवानगी मिळाली तर बाकी त्याच्या मागे येतीलच. म्हणून अरबांनी या गोष्टीचा विरोध केला. झमोरीन राजाला जाऊन भेटले की अरे बाबा यांच्याशी व्यापार करू नको, ही माणसं चांगली नाहीये. म्हणजे त्यांनी हिंट दिली होती की पुढचे 300-400 वर्ष तुझ्यावरती राज्य करतील, अशी जमात येईल, यांच्यापासून लांब राहा. ठीक आहे म्हणला झमोरीन राजा, व्यापार नाही करत मी याच्यासोबत, पण माणूस तर बघ किती गोरा आहे, आमच्या एवढी गोरी माणसं नाही बघायला मिळत. मग असं म्हणून तो शेवटी झमोरीन राजा हा वास्को दी गामाला भेटलाय. पण वास्को दी गामाला त्यांनी नकार दिला होता, इथं व्यापार तुला नाही करता येणार, बाकी तू वस्तू आणल्यात, भेट वस्तू आणल्यात, त्या पण काही झमोरीन राजाला आवडले नव्हते. कारण हे भेट वस्तू देणार काय, काचेची भांडी, पितळेची भांडी, नक्षीकाम काहीतरी केलेलं, ते तर भारतामध्ये याच्यापेक्षा चांगलं होत होतं. ते वस्तू काही आवडल्या नव्हत्या आणि त्याच्यामुळे व्यापाराला परवानगी झमोरीन राजाने दिली नव्हती. वास्को दी गामा शेवटी अवकातीवरती आला. तो म्हणलाय बघ 3 जहाजं भरलीत, माणसं पण आणली, तोफा पण आहेत, तुझं माल उडवून देतो. काय करतो मग? झमोरीन राजा म्हणला की बाबा जे काम बोलून होते त्याच्यासाठी युद्ध कशाला करायचं, कर व्यापार, घे वस्तू विकत, तुला काय मार्केटमध्ये दाखवतो, या वस्तू तुला घ्यायच्या असतील तर घे. वास्को दी गामा मार्केटमध्ये गेला. पहिल्यांदा काळी मिरी कुठं मिळते शोधून काढून आणि जाऊन काळी मिरी घेतलीये. इथलच्या जे काही म्हणजे त्यांनी जे सोनं वगैरे सोबत आणलं होतं ते दिलं आणि भरपूर माल घेतला आणि बाबा परत गेला पोर्तुगीजमध्ये. पोर्तुगालला गेला आणि पोर्तुगालला गेल्यावरती जे त्यांनी इथलचा माल जो नेला होता तो तिथे विकलाय. फायदा किती झाला त्याला, त्याच्यामध्ये 60 पट त्याला फायदा झालेला आहे. जी वस्तू समजा 1 रुपये किलोने त्यांनी घेतली असेल, काळी मिरी 1 रुपये किलो, ती त्याने विकली कितीला, 60 रुपये किलो. 60 पट फायदा झाला. असा हा वास्को दी गामा 3 वेळेस भारतात आलाय. बघा ना, आता एकदा लालूच मिळाली, 60 पट बिझनेस केलाय, तो का सोडल मग चान्स.
3 वेळा भारतात आला, शेवटी भारतातच मेला, गोव्यातच पुरलं होतं त्याला, नंतर ते काढून घेऊन गेले तो वेगळा, पण त्याचा अंतिमचा काही विधी वगैरे आहे त्यांचा, तो सगळा गोव्यामध्ये झालेला आहे. हा असा वास्को दी गामा ज्याने 60 पट बिझनेस केलाय. वास्को दी गामा तिथे गेल्यावरती म्हणणार आहे का की नाही भारतामध्ये व्यापार होत नाही, मार्ग नाही सापडला, असं नाही झालं. त्याच्या पाठोपाठ दुसरा पोर्तुगीज आला आपल्या भारतामध्ये, ज्याचं नाव आहे इथं पेड्रो अल्वारिस कॅब्रॉल. पेड्रो अल्वारिस कॅब्रॉल, नाव विसरायचं नाही. हा दुसरा खलाशी आहे किंवा दुसरा पोर्तुगाल जो आपल्या देशामध्ये आला. पहिला कोण? वास्को दी गामा. दुसरा कोण? पेड्रो अल्वारिस कॅब्रॉल. नाव लक्षात ठेवायचं. पहिला ब्रिटिश माणूस किंवा इंग्लिश कंपनीतलं किंवा इंग्लिश व्यक्ती जो भारतामध्ये आला त्याचं नाव काय? जॉन नाव आहे त्याचं. लक्षात ठेवायला सोपं आहे. इंग्लिशमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण कुठली कविता शिकली असेल? जॉनी जॉनी यस पापावाली. तर त्याचं नाव होतं जॉन मिडल हॉल. मिडल हॉल, ठीक आहे. म्हणजे आता म्हणतो ना आपण मिडल होल आहे, होल नाही आहे, हॉल आहे. तर जॉन मिडल हॉल हा फर्स्ट इंग्लिश व्यक्ती आहे की जो भारतामध्ये आला. फर्स्ट पोर्तुगीज व्यक्ती कोण? वास्को दी गामा. सेकंड पोर्तुगीज व्यक्ती कोण? हा पेड्रो अल्वारिस कॅब्रॉल, ठीक आहे. तर हा दुसरा व्यक्ती जो भारतामध्ये पोहोचलाय. पण यांनी ना भारतामध्ये आल्यावरती कालिकतमध्ये तो नाही गेला. कालिकत झोमोरिन राजावाला आणि कोचीन हे दुसऱ्या राजाचे आहे. 2 राजांमध्ये भांडणं आहेत. कालिकतमध्ये ज्यावेळेस या वास्को दी गामाने व्यापार केला तर जो कोचीन मधला जो राजा आहे त्याला ईर्ष्या आहे, त्याला वाटणारच की अरे माझ्या राज्यामध्ये पण येऊन व्यापार कर. तर ज्यावेळेस हा सेकंड पोर्तुगीज खलाशी आला पेड्रो अल्वारिस कॅब्रॉल, त्यावेळेस या कोचीनच्या राजांनी त्याला ऑफर दिली की तू आमच्या राज्यामध्ये ये आणि इथून वस्तू विकत घे. त्यामुळं हा कुठं गेलाय लक्षात ठेवायचं, कोचीन मध्ये. आणि तो तिथं नुसता गेला नाही तर तिथं फॅक्टरी स्थापन करायची सुद्धा परवानगी त्यांनी घेतली 1503 मध्ये. आता फॅक्टरी म्हटलं की आपल्या डोक्यात येते की सर काय वस्तू बनवत होते ते? भारतामध्ये येऊन काही साबण बनवत होते का? तर नाही. फॅक्टरी म्हणजे त्यावेळेस ते फॅक्टरी हे वखारींना म्हणायची. गोडाऊन, वखारी. लक्षात ठेवायचं, वखारी. लक्षात काय ठेवायचं आहे की इथून पुढच्या लेक्चर्समध्ये ज्या ज्या वेळेस मी फॅक्टरी हा शब्द वापरणार आहे तर याचा अर्थ आहे वखारी किंवा गोडाऊन. फॅक्टरी म्हणजे माल सामान मॅन्युफॅक्चरिंग करायचं काही ठिकाण नाहीये. फॅक्टरी म्हणजे गोडाऊन, ठीक आहे. त्याला हे लोक फॅक्टरी म्हणायचे. आणि ती फॅक्टरी पहिल्यांदा स्थापन कुठं झाली आहे तर कोचीन मध्ये, कालिकत मध्ये नाही. कोणी स्थापन केली आहे? या पेड्रो अल्वारिस कॅब्रॉलने, ठीक आहे. लक्षात ठेवायचंय सेकंड पोर्तुगीज खलाशी हा. आता हे फॅक्टरी स्थापन करायची परवानगी तर मिळाली. फॅक्टरी का स्थापन केली माहिती का? की प्रत्येक वेळेस पोर्तुगीज म्हणून निघायचंय आणि इथं भारताच्या किनारपट्टीवरती यायचं, कुठेतरी किनाऱ्यावरती झोपायचंय, जहाजातच झोपायचंय आणि मग दुसऱ्या दिवशी उठून सगळं सामान घ्यायचं, भरायचं, परत ते घेऊन जायचं. हे नेहमी नेहमी असं करायच्या ऐवजी ह्या राजांनी काय ठरवलं किंवा या पोर्तुगीज लोकांनी काय ठरवलं, राजांशी अशी गाठभेट घेतली आणि त्यांना सांगितलं की काय करतो आम्ही इथे एक जागा घेतो, एक वखारी गोडाऊन बांधतो आणि त्या गोडाऊन मध्ये तुमच्या इथला माल घेऊन आमचा माणूस इथं नेहमी स्टोअर करत जाईल. आमची जहाज आली की हा स्टोअर केलेला माल उचलायचा आहे, गोडाऊन मधला जहाजांमध्ये भरायचा आणि घेऊन जायचा. तर याच्यासाठी म्हणून ह्या वखारी स्थापन केली किंवा फॅक्टरी स्थापन केली. पर्पज तुम्हाला समजलाय ना? मग आता इथं वखारी स्थापन केली त्या म्हणजे 4-5 त्यांचे लोक राहायचे. मग त्याच्यामध्ये त्यांचं नेतृत्व करणारं कोणीच नव्हतं. म्हणजे हे जे सामान उचलून आणून ठेवणारे, माल विकत घेणारे हे जे होते लोक, हेच फक्त त्या गोडाऊन मध्ये राहत होते. ज्यावेळेस ते माल घ्यायला बाजारात जायचे तर त्यांची किंमत थोडी कमी असायची ह्या माणसांची. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर वाद घालायचे. त्यांनी समजा थोडंसं काय बोललं की आपले त्यांना मारायचे, खेचूनच काढायचे. मग हे सगळे खटले, भारताच्या केस चालायच्या, कुणाला काही जेलमध्ये शिक्षा ठोठावली, असं प्रकार होत होते. मग याच्यावरती उपाय काय? तर मग पोर्तुगीज राजाने काय केलं की तुम्ही रिक्वेस्ट करा तिथलच्या राजाला की आमचा एक चांगला हुद्द्याचा माणूस आम्ही तिथं पाठवतो आणि तो म्हणजे गव्हर्नर जनरल, जो या वखारींवरती गव्हर्न करेल. तिथं त्याचं सगळं पॉलिटिकल काम बघणार. म्हणजे जर काही वादविवाद झाला, तंटा झाला तर तो मिटवण्याचं काम हा गव्हर्नर जनरल करणार. तर तसा पहिला गव्हर्नर जनरल आला होता ज्याचं नाव होतं अल्मेडा, फ्रान्सिसो द अल्मेडा. हे नाव विसरायचं नाहीये कारण हा भारतावरती आलेला पहिला गव्हर्नर जनरल होता.
1505 पासून ते 1509 पर्यंत 4 वर्ष हा भारतामध्ये गव्हर्नर जनरल होता कोचीन मध्ये, ज्याचं नाव आहे फ्रान्सिस्को दी अल्मेडा. अल्मेडा हे नाव विसरायचं नाही, एक्झाम मध्ये याच्यावरती क्वेश्चन येतात. आता हा भारतामध्ये होता 1505 पासून ते 1509 पर्यंत. भारतामध्ये सगळ्या ज्या पॉलिटिकल ऍक्टिव्हिटी होत आहेत, या वखारी संदर्भाचे काही भांडण तंटे होत आहेत किंवा इतर जे काही माल विकत घ्यायचा आहे तो गोडाऊनमध्ये नीट ठेवायचा आहे, इतर फॅक्टरी स्थापन करण्यासंदर्भात चर्चा करायच्या, ही सगळी कामं हा फ्रान्सिस्को दी अल्मेडा करायचा. हा रिटायर झाला. मग रिटायर झाल्यावरती दुसरा गव्हर्नर जनरल जो भारतावरती आला आहे, ज्याला पोर्तुगीज संस्थापक म्हटलं जातं, तर तो आहे अल्फान्सो दी अल्बुकर. तर हा आलाय 1509 मध्ये झाला आणि 1509-10 मध्ये झालेला आहे हा. आणि त्याला संस्थापक म्हणलं जातं पोर्तुगीजचा, की ज्यांनी भारतामध्ये खऱ्या अर्थाने पोर्तुगीज सत्ता स्थापन केली. पोर्तुगीजांचा भारतातला संस्थापक कोण असं विचारल्यावरती अल्मेडा नाही म्हणायचं, फ्रान्सिस्को दी अल्मेडा नाही, अल्फान्सो दी अल्बुकर हे त्याचं नाव आहे, जो 1510 मध्ये 1509-10 मध्ये भारतामध्ये सेकंड गव्हर्नर जनरल म्हणून आला होता. आता याला संस्थापक का म्हणतात? यांनी काय काम केलंय? त्यांनी काय काम केलंय बघा. गोवा हे जे पोर्तुगीजांकडे आहे ना, तर ते या अल्फान्सो दी अल्बुकर मुळंच. ते कसं काय? 1510ची ती गोष्ट आहे. हा अल्बुकर हा कृष्णदेवराय या राजाकडे गेला, विजयनगर साम्राज्याचा महान कृष्णदेवराय. कृष्णदेवरायाला म्हटलं की तुमच्या इथं भटकल नावाचं जे ठिकाण आहे ना, त्या भटकलमध्ये आम्हाला एक फॅक्टरी स्थापन करू द्या. ही परवानगी मागायला हा अल्बुकर गेलेला आहे. भटकल तुम्ही ऐकलंय का नाव याच्या आधी? भटकलमध्ये बघा एक टेररिस्ट सापडला होता, यासिम भटकल. तर तुम्हाला कधी जर क्लिक झालं तर बघा. तर हा जो भटकल ठिकाणची जी वखार स्थापन करायची परवानगी आहे ना, तर तो मागायला गेला होता कृष्णदेवरायकडे. कृष्णदेवराय म्हटले की ठीक आहे, तुला भटकलमध्ये फॅक्टरी स्थापन किंवा हे वखार स्थापन करायची ना, तर आम्ही तुला परवानगी देतो, पण त्याच्यासाठी तुला माझं एक काम करावं लागेल. मग हा अल्बुकर म्हणलं की काय काम करायचं, मी काय काम करू? कृष्णदेवराय म्हटला की जे विजापूर जे राज्य आहे, विजापूर तिथलचा जो प्रमुख होता त्याला युसुफ शाह असं नाव होतं, युसुफ आदिल शाह. तर युसुफ आदिल शाह आणि कृष्णदेवराय यांचं काही एकमेकांशी पटत नव्हतं, त्या दोघांची भांडणं. मग कृष्णदेवराय म्हटले की जे विजापूर राज्यामध्ये जे गोवा ठिकाण आहे ना, ते तुम्ही जिंका. विजापूर राज्यावरती आक्रमण करा, गोवा जिंका. गोवा खूप चांगलं निसर्गरम्य ठिकाण आहे, तुमचे ज्यावेळेस मोठे साहेब वगैरे येतील तर तिथं राहायला मस्त बनल, तर गोवा तुम्ही जिंका. मग अल्बुकर म्हणलं की गोवा जिंकून मला काय फायदा आहे, ते तुम्हाला काय फायदा आहे? मग त्यावेळेस कृष्णदेवराय म्हटले की नाही, कधी कधी फायदा बघायचा नसतो स्वतःचा, कधी कधी दुसऱ्याचं नुकसान सुद्धा बघायचं असतं. म्हणजे हा जो युसुफ आदिल शहा जो होता, तर त्याच्याकडून जर गोवा गेलं तर हा आपले जे कृष्णदेवराय जे होते, तर त्यांना म्हणजे त्यात फायदा दिसत होता की हा दुसऱ्याला ही जी आपण क्षती पोचवतोय त्याच्यातून आपल्याला आपल्या साम्राज्याला फायदा आहे. तर फायनली मग 1510 मध्ये या अल्बुकरनीच गोव्यावरती आक्रमण केलं आणि विजापूर साम्राज्याकडे किंवा या युसुफ आदिल शहाकडे जे गोवा होतं हे आता पोर्तुगीजांकडे आलं. गोवा त्यांनी जिंकलं. साम्राज्यवादी विचार होता ना अल्बुकरचा, म्हणून पोर्तुगीजांचा संस्थापक कुणाला म्हटलं जातं? या अल्फान्सो दी अल्बुकरला. ना की याच्या आधी तर वास्को दी गामा सुद्धा आला होता, किंवा जो फर्स्ट गव्हर्नर होता त्याला सुद्धा पोर्तुगीजांचा संस्थापक म्हटलं जात नाही. संस्थापक एकच आहे, तो म्हणजे हा अल्फान्सो दी अल्बुकर. ठीक आहे. तर का संस्थापक म्हणतात हे समजलं असेल. ऍक्च्युली भारतामध्ये जिथं जिथं हे पोर्तुगीज आले होते, पोर्तुगीजांचं जिथं जिथं कंट्रोल होतं ना, त्याला ते एस्टेडो इंडिया असं म्हणायचे. मी लिहून दाखवतो तुम्हाला. एस्टाडो दी, प्रत्येक ठिकाणी दी आहेच, आणि हे इंडिया म्हणजे भारतामधलं पोर्तुगीजांचं ठिकाण एस्टेडो दी इंडिया असं म्हणायचे पोर्तुगीज ठिकाणांना. एवढं लक्षात ठेवलंय. दुसरा गव्हर्नर जनरल कोण होता, त्याला संस्थापक का म्हणायचे हे समजलंय. आता हा गेल्यानंतर पुढं आणखीन एक गव्हर्नर आलेला आहे, आणि एक गोव्याची स्टोरी मी तुम्हाला सांगितलं. तर पुढे जो गव्हर्नर आलाय तो आहे निनो दी कुना. नाव लक्षात आहे, सोपं म्हणजे अगदी सोपं आहे नाव लक्षात ठेवायला. निनो दी कुना. इंग्लिश मध्ये लक्षात ठेवायचं असेल तर हे बघा, अल निनो निनो दी कुना. तर हा आलाय सिक्वेन्स नुसार तिसरा असेल गव्हर्नर जनरल. त्यांनी एक महत्वाचं काम केलं की 1530 मध्ये
गोवा जे 1510 मध्ये ऑलरेडी जिंकलंय. 1530 मध्ये त्यांनी पोर्तुगीजांची राजधानीचं ठिकाणच बनवलं गोव्याला. म्हणजे बघा, कृष्णदेवरायचा सल्ला जो होता अगदी परफेक्ट होता. या निलोदी कुणाने तर डायरेक्टली गोव्याला राजधानीच बनवली. आधी राजधानी कोची होतं, कारण तिथं फर्स्ट फॅक्टरी त्यांनी स्थापन केली ना. तर मग नंतर 1530 मध्ये गोव्याला राजधानीचं ठिकाण बनवलंय. अगदी 1964 पर्यंत पोर्तुगीजांचं राज्य या गोव्यावरती होतं. तुम्हाला माहिती ना की भारताला भरपूर मोठा सागरी किनारा लाभलेला आहे. बऱ्याचशा ठिकाणी समुद्र आहे, बीचेस आहेत. पण जनरली आपण टुरिस्ट प्लेस म्हणून जर आपल्याला समुद्र ठिकाणी जायचं आहे तर आपण म्हणतो चला गोव्याला जाऊ, दारूच प्यायला म्हणून नाही, बाकी पण फिरण्यासारखं निसर्गरम्य ठिकाण म्हणजे गोवा आहे. तर त्याच्यामुळं गोव्याचं मला वाटतं की यांनी पोर्तुगीज लोकांनी पूर्ण कायापालटच केला होता. बघा ना, 1530 मध्ये राजधानी बनवलंय. 1964 पर्यंत भारतातच आहे, त्यांच्याकडेच ताबा आहे. आणि म्हटल्यावरती त्यांनी जो कल्चरल इम्पॅक्ट आहे तो तिथं पाडलेला आहे. शिक्षणामध्ये, कल्चरमध्ये, राहणीमानामध्ये, लोकांमध्ये बिंबलेला आहे. पोर्तुगीज भाषा हे बरेच अजून सुद्धा लोक बोलतात. इवन तिथलच्या ज्या प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स आहेत ना त्याच्यामध्ये सुद्धा पोर्तुगीज कायद्यांचा उल्लेख आहे. कारण फार रिसेंट आहे ना, 1964 मधलं आहे. त्याच्यामुळं गोव्यामध्ये जे मला वाटतं की स्वच्छ क्लीन जे समुद्र किनारा त्यांनी ठेवला आहे, जे निसर्गरम्य ठिकाण बनवून ठेवलं आहे पोर्तुगीजांनी, टुरिस्ट प्लेस त्याला प्रॉपरली मेंटेन करून ठेवलेलं आहे. ओके, तर पोर्तुगीजांचं आपण भारतामध्ये आगमन कसं झालंय, गोव्याला राजधानी त्यांनी कसं बनवलंय, इथंपर्यंतची हिस्ट्री बघितली. पण एवढं सगळं असून सुद्धा पोर्तुगीज हे संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण भारतामध्ये त्यांची सत्ता स्थापन करू शकले नव्हते. म्हणजे जे काम इंग्रजांना जमलं ते पोर्तुगीजांना जमलं नव्हतं. याच्या मागे बरेचसे कारण आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे अरब विरोध. अरबांनी डे 1 पासून, वास्को दी गामाला आल्यापासून विरोध करायला सुरुवात केली होती. मग जो रेझिस्टन्स पहिल्यापासून मिळतो ना एखाद्या गोष्टीला, पुढे त्या गोष्टीमध्ये काम करण्याची इच्छा राहत नाही. बघा, असं होतं ना की आपण म्हणतो पहिल्याच घासाला खडा लागलाय, आता घास पुढं खात बसण्याची इच्छा राहत नाही. भलेही परत नाही लागणार, पण पहिल्या घासालाच काहीतरी लागले ना, मग आपण प्रत्येक वेळेस जपून जपून फुकून त्या गोष्टी सुरू करतो. तसंच पोर्तुगीजांच्या बाबतीत झालं की त्यांना पहिल्याच ठिकाणी आल्यावरती इतका रेझिस्टन्स फेस करावा लागलाय की त्यांनी विस्तारवाद हा विचार किंवा हे धोरण भारतासाठी ठेवलं नाही. पण त्याच काळात त्या पोर्तुगीजांना एक सोन्याची खाण सापडली होती. खरंच लिटरली सोन्याची खाण सापडली होती. ती म्हणजे ब्राझीलमध्ये. ब्राझीलवरती ताबा हा पोर्तुगीजांनी मिळवला होता. जसं इंग्रजांनी भारतामध्ये मिळवलाय ना, तसंच त्या पिरियडमध्ये पोर्तुगीजांनी ब्राझीलमध्ये मिळवलाय. आणि ब्राझीलमध्ये डायरेक्टली त्यांना सोन्याच्या खाणी सापडल्या. आता सोन्याच्या खाणी सापडल्यावरती हे सोन्याचा वापर करून काळी मिरी विकत घेऊ ना. काळी मिरीसाठी इतर राज्य का करायचं, आपण ब्राझीलवरती फोकस करू म्हणून पोर्तुगीजांनी हा जो ब्राझील आहे ना बघा, तर हा ब्राझील पूर्ण पोर्तुगीजांच्या ताब्यामध्ये होता. इथं ऑफिशियली कोणत्या ठिकाणी पोर्तुगीजांचं साम्राज्य होतं हे दिलेलं आहे बघा. मोझाम्बिकमध्ये होतं, त्यानंतर इथं अंगोला वगैरे, आणि हे ब्राझील. बऱ्याचशा इतर ठिकाणी सुद्धा ते होते. जसं ब्रिटिश लोक किंवा इंग्लिश लोक हे जगात बऱ्याचशा ठिकाणी पसरलेले. इव्हन हे पोर्तुगीज ब्राझीलमध्ये इतके रूट्स बनवून बसले होते की ब्राझीलची आजही ऑफिशियल लँग्वेज ही पोर्तुगीज आहे. पोर्तुगीजांची म्हणजे जी भाषा तिथं बोलली जायची, इतकं कल्चरल इम्पॅक्ट ब्राझीलमध्ये स्ट्रॉंग बनवलाय की ब्राझीलची आजही ऑफिशियल लँग्वेज ही पोर्तुगाल आहे किंवा पोर्तुगीज आहे. भारतामध्ये आपण इंग्रजी बोलतो, कनेक्टिंग लँग्वेज आहे. पण जसं पोर्तुगीजांनी ब्राझीलमध्ये पोर्तुगीज लँग्वेज ऑफिशियल केली आहे, तसं भारतामध्ये इंग्रजांना जमलं नव्हतं. आपला राष्ट्रवाद थोडा हाय लेवलचा आहे. इव्हन बघा ना, जिथं जिथं इंग्रजांनी राज्य केलंय त्या देशांमध्ये ना क्रिकेट पॉप्युलर आहे. ब्राझीलमध्ये पोर्तुगीज होते, त्यांनी ब्राझीलमध्ये फुटबॉल प्रचलित केले. ब्राझीलची फुटबॉलची टीम खूप चांगली आहे, म्हणजे इम्पॅक्टफुल टीम आहे त्यांची. बऱ्याचशा वेळेस वर्ल्ड कप जिंकले. खूप डॉमिनेटिंग प्लेअर ब्राझीलमधून येतात. मग तसंच क्रिकेट संदर्भात आहे. ब्रिटिश लोक फुटबॉल वगैरे खेळत नव्हते, त्यांना वाटायचं मजूर गेम आहे, सगळेजण पळत आहेत एका बॉलच्या मागं, हे असं कुठे खेळायचं असतं का. क्रिकेट जर तुम्ही आधीच्या मॅचेस बघितल्या ना, कधी वेळ मिळाला तर ब्लॅक अँड व्हाईट मॅचेस ऑब्झर्व करा. त्या काळामध्ये कसं चालायचं, एक प्रॉपर बॉलर पळत येऊन बॉल टाकणार, बॅट्समन सोडून देणार विकेट किपरच्या हातात. म्हणजे निम्मा वेळ तर बॉलर आणि विकेट किपरच खेळतायत. मग ह्या बॅट्समननी कधी शॉट मारला तरी ते एकदम ते कॉपी बुक म्हणतात ना तसाच शॉट खेळणार.
मग आजूबाजूला 10 जण थांबलेत, मधून दोघांच्या बॉल गेला तर जाऊ द्या, उड्या बिड्या मारायच्या नाही, डाय मारायची नाही. मग एक बॉल बॉय असायचं बाउंड्रीवरती, ते बॉल लिहून देणार या बॉलरला, तर बॉलर टाकणार, असा गेम चालायचा. बघा ना, भारताचे 4 इतर देश आहेत, म्हणजे एक आपला एक मुलगाच आहे पाकिस्तान, एक नातू आहे बांगलादेश, भारत, हे आपण तिघं इथलची क्रिकेट खेळणार आहे. क्रिकेट म्हणजे फार कमी देश खेळतात. अफगाणिस्तान आता खेळायला लागलाय, श्रीलंका, आपले सगळे नेबर आहेत जिथं इंग्रजांनी राज्य केलेले मोस्टली. जर आपण आफ्रिकन देश बघितलं तर साऊथ आफ्रिका, जिथं अगेन ब्रिटिशर्स होते किंवा इंग्रज होते. त्यानंतर झिम्बाब्वेमध्ये सुद्धा इंग्रज होते. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, हे तर अजून सुद्धा ब्रिटिश राणीपुढे झुकणार आहेत. म्हणजे इथं सुद्धा ब्रिटिशांनी राज्य केलंय. तर क्रिकेट खेळणारे असे काही फार देश नाहीत. आणि स्वतः इंग्लंड, एवढे काही देश नाहीयेत, पण जेवढे खेळतायत ते त्या त्या ठिकाणी इंग्रजांचा इम्पॅक्ट होता. जेंटलमॅन्स गेम ते आपल्याला देऊन गेले आणि आपण आता कालांतराने त्याला क्रिकेटला रानटी खेळ बनवलाय. कसंही मारतायत ते वेस्ट इंडिज प्लेअर तर बघा. तर असा इम्पॅक्ट हा तिथं राज्य केल्यामुळे होतोय. आता पोर्तुगीजांनी असा इम्पॅक्ट भारतावरती नाही केला. याचं आणखीन एक कारण म्हणजे पोर्तुगीज हे धार्मिक गोष्टींमध्ये शिरायला लागले होते. भारतात सगळ्या गोष्टींमध्ये भारतीय शिरू देतात, पण धर्मामध्ये नाही. धर्मामध्ये इंटरफेअर करायचं नाही. धार्मिक असहिष्णुता म्हणजे कसं की भारतामध्ये धर्म प्रसार सुरू केला. म्हणजे ख्रिश्चन धर्माचा प्रसार भारतामध्ये मिक्स करू लागले होते. इथून ज्यावेळेस वास्को दी गामा गेला होता ना, तर हेनरीने विचारलं काय भारतामध्ये आपला धर्म प्रसार कसा होईल. वास्को दी गामा म्हणलं की ते ऑलमोस्ट ख्रिश्चनच आहेत, फक्त जरा भटकलेत मार्गापासून, मूर्तीपूजा वगैरे करतायत. जशी आपली हे जे मदर मेरी आहे त्यांची ख्रिश्चनांची, तर तशीच इकडं पण गावाकडं मूर्त्या वगैरे आहेत मंदिरामध्ये देवीच्या. एक मदर मेरीचाच एक रूप आहे, ज्याची ते पूजा करतात. तो भारतामध्ये आला, दुसऱ्या वेळेस आला, त्यावेळेस त्यांनी म्हटलं की ही मदर मेरी का. इथला पुजारी म्हणला नाही, ही आमचीच आई आहे, ही तुझी वाली नाही. तुझी वाली अगदी ते दया करुणा अशी कोणीतरी असेल, आमची वाली नाही. आमची वाली एकदम झटके बिटके देते, अंगात येते. मग आपण बघतो ना आपल्या मंदिरांमध्ये किती म्हणजे कल्चरल व्हॅल्यू आपल्या वेगळ्या आहेत. तर त्याला कळालं की नाही बाबा हे वेगळा धर्म आहे. आधी युरोपियन लोकांना माहिती नव्हतं की ख्रिश्चन आणि इस्लामपेक्षा व्यतिरिक्त इतर कुठले धर्म आहेत काय, त्यांना माहीत नव्हतं. हिंदू धर्म त्यांनी पहिल्यांदाच बघितला. मग त्यांनी नंतर प्रॉपर धर्म प्रसार वगैरे सुरू केला. इवन त्या काळातले जे 1545 मध्ये सेंट झेवियर होते, ते सुद्धा भारतामध्ये येऊन गेले होते या वास्को दी गामाच्या म्हणजे भारतामध्ये आल्यानंतरच 1545 मध्ये. आता ह्यांनी काय केलं की भारतामध्ये धर्म प्रसार जास्त महत्त्व दिला. ॲक्च्युली ब्रिटिशांचं किंवा युरोपियन देशांचं जे साम्राज्यवादा विस्तार होता तर तो 3G याच्यावरती आधारित होता. 3G म्हणजे काय, एक जी जो आहे हा गोल्डसाठीच आहे, सोनं. दुसरा जी जो आहे तो गॉडसाठीच आहे, धर्म प्रसार, आपली लोकसंख्या वाढवायची, ख्रिश्चन धर्माचा प्रसार करायचा आहे. आणि तिसरा जो आहे जी तो ग्लॉरीसाठीच आहे. ग्लॉरी म्हणजे काय की जर त्या देशावरती आपल्या देशाचा झेंडा जर असेल तर ग्लॉरी आपोआप होती ना, समृद्धी आपोआप मिळते. तर अशा 3Gच्या पॉलिसीजमुळे सुद्धा पोर्तुगीजांना भारतामध्ये तेवढं वर्चस्व टिकवता आलं नाही. त्यानंतर फ्रान्सिसो दी अल्बुकर जो होता ना, तर याने विचित्र पॉलिसी अवलंबली आणि त्याला फटका बसला. तो कसा, तर त्यांनी भारतीय महिलांसोबतच युरोपियन लोकांनी लग्न करा अशी प्रथा सुरू केली. काय झालं, आता हे भारतामध्ये वाखारींमध्ये लोक राहायचे त्यांचे. मग इथं जे युवक जे होते म्हणजे त्यांचे जे युवक इथं राहायचे त्यांना वाटायचं की बाबा 4 महिने झालं घरापासून लांब आहे, घरची आठवण येते, मग घरी जायचे, भेटायचे, बायका पुरा आहेत. त्याला वाटलं की अल्बुकरला वाटलं की अरे जर यांनी इथंच जर संसार सुरू केला, इथलच्याच मुलींसोबत लग्न केलं तर धर्म प्रसार होईल, आपलं आणि त्यांचं कनेक्शन चांगलं बनल, व्यापार आपला चांगला होईल, आपल्याकडूनच माल विकत घेतील ना, आपल्यातलाच एक समजून. तर म्हणून त्यांनी असं सुरू केलं की यांच्या युवकांना सांगितलं की भारतीय महिलांशी लग्न करा. भारतीय महिला म्हणले नाही किंवा भारतीय लोक म्हणले नाही, आम्ही तसा इम्पॅक्ट होऊ देणार नाही, अशी भेळमिसळ आमच्यात चालत नाही. तुमची एखादी कोण असेल तर तिकडची बघा, आमचे इथे युवक आहेत, म्हणजे आमची जनरेशन पण थोडी सुधरेल, कलर पण थोडा गोरा येईल ना. तर म्हणले नाही, तुमच्या मुलांसोबत आमच्या बायकांची लग्न होणार नाही. म्हणजे हे सगळ्या धोरणांमुळं पोर्तुगीजांना कुठेतरी फटका बसत गेला. पुढे जाऊन पोर्तुगीजांनी ना भारतामध्ये ब्ल्यू वॉटर पॉलिसी आणली होती. ती कशी, त्यांनी नाही कार्ड सिस्टीम आणली होती. कार्ड सिस्टीम म्हणजे काय की ते प्रत्येकाला टोकन द्यायचे. जर तुम्हाला समुद्रात जायचं आहे तर सगळा कंट्रोल जो होता समुद्रावरती तो होता पोर्तुगीजांचा. तुम्ही बघितलं असेल की
भारतात जमिनीवरती राजांचं सगळं कंट्रोल असायचं, पण समुद्रामध्ये मात्र नाही. कारण हिंदू धर्मामध्ये कल्चर सुद्धा आहे की समुद्र क्रॉस करायचा नाही. पण त्याच्यामुळे समुद्रावरती काय आपल्या राजांचं लक्ष नव्हतं आणि समुद्रावरती सगळी जी मोनोपोली होती ह्या पोर्तुगीजांची होती. त्यांनी कार्ड सिस्टीम काढले होते आणि या कार्ड सिस्टीमच्या माध्यमातून जे कोणी प्रवास करण्यासाठी, माल घेण्यासाठी, बिझनेस करण्यासाठी, फिरण्यासाठी समुद्रात जर आला, अरबी समुद्रात जर आला, तर त्याला टॅक्स पे करावा लागणार आहे कार्डच्या स्वरूपामध्ये. इव्हन या कार्ड सिस्टीम मधून मुघल राजाला सुद्धा जायला लागलं होतं. मुघल बादशाह जो होता ना अकबर, लक्षात ठेवा किस्सा, अकबर जो होता त्यांनी गुजरात जिंकलं होतं 1570 मध्ये. गुजरात जिंकले, गुजरातच्या बाजूला समुद्र आहे. मग त्याच्या एका प्रधानाने त्याला म्हटलं की राजे किंवा बादशाह तुम्हाला समुद्र बघायचा का? त्यावेळेस त्याला माहित नव्हतं समुद्र काय असतं, त्यांनी बघितलंच नव्हतं कधी. तो म्हटलं बघायचं मला समुद्र बघायचा आहे, असं एकदम पाणी असतं सगळीकडं, मला बघायचं आहे. आणि लहान होता अकबर, ज्यावेळेस त्यांनी राज्य सांभाळायला सुरुवात केली लहान मुलगा होता. तर अकबर म्हटलं की मला समुद्र बघायचा आहे. ठीक आहे, इथं जवळच आहे. ते पोचले समुद्र किनाऱ्यापर्यंत. मग तिथं पोर्तुगीज माणसं होते, ते म्हणले कुठं लक्ष कुठं आहे? टोल इथं आहे. टोल म्हणजे कार्ड सिस्टीम घ्यायची, पैसे पे करायचे, टॅक्स भरायचा आहे, कार्ड्स मिळणार तुम्हाला, मग तुम्ही समुद्र बघायला जाऊ शकता. हा टॅक्स मुघल बादशाह अकबराने सुद्धा पे केलेला आहे. अकबराच्या खिशातनं पैसे काढतायत म्हणजे हे किती चॅप्टर होते बघा. इवन यांची ना अजून एक पॉलिसी होती ज्याच्या अंतर्गत ते सुरक्षा द्यायचे. आता समुद्रावरती संपूर्ण राज्य पोर्तुगीज करतात, म्हणजे समुद्रामध्ये जाणारी जनता पण आपलीच आहे ना, त्यांची स्वतःची. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी कुणाची? पोर्तुगीजांचीच आहे. पोर्तुगीज काय करायचे, जर तुम्ही व्यापारासाठी वगैरे समुद्रात चाललाय, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी चाललाय, तिथून येणार आहे, तर तुम्ही आमच्या नौसेनेसोबत जायचं, नौदलासोबत जायचं, अशी प्रथा पोर्तुगीजांनी सुरू केली होती. मग याच्यामुळे थोडा व्यापारामध्ये सुद्धा अडचण येत होता, कारण ट्रान्सपरन्सी राहत नव्हती, म्हणजे पूर्ण सगळ्या ज्या गोष्टी व्हायच्या त्या उघड उघड दिसायच्या, प्रायव्हसी राहत नव्हती. तर याचा फटका हा पोर्तुगीजांना बसत होता. पोर्तुगीजांनीच पहिल्यांदा भारतामध्ये प्रिंटिंग प्रेस आणली आहे. 1560 मध्ये त्यांनी पहिली प्रिंटिंग प्रेस गोव्यामध्ये आणली आहे. याला असं पण म्हटलं जातं की अकबर हा दिल्लीच्या बादशाची शपथ घेत होता किंवा त्याचा राज्याभिषेक चालू होता दिल्लीत, आणि गोव्यामध्ये प्रिंटिंग प्रेस आणून धडाधड बायबल छापल्या जात होत्या, कारण ख्रिश्चन धर्माचा प्रसार करायचा होता. किती पुस्तकं आणणार हो ते येताना सोबत. मग इथं घेऊन यायची, इथं टाईपरायटरवरती प्रॉपर प्रिंटिंग प्रेसमधून छापूनच बाहेर काढायची, ज्या भाषेत समजतील त्या भाषेमध्ये. आणि मग त्याच्यासाठी मग त्यांनी शिक्षण द्यायला पण सुरुवात केली. तुम्ही जर ख्रिश्चन मिशनरीचा जर भारतावरचा प्रभाव बघाल तर असाच आहे. पहिल्यांदा ते शिक्षण क्षेत्रामध्ये उतरले, शिक्षण क्षेत्र, आणि त्याचबरोबर आरोग्य सेवा देऊ लागले. जे आदिवासी जमाती असतात, जनरली आपल्या देशामध्ये वैद्य वगैरे असायचे बघा, आरोग्य सुविधा म्हणजे प्रॉपर फक्त त्या आरोग्य सेवा देणारीच काही यंत्रणा आहे असं नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनी शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रामध्ये लोकांना हेल्प करण्याच्या नावाखाली बऱ्याचशा ठिकाणी हेल्प झाली सुद्धा आहे. पण मुख्य मुद्दा त्यांचा असायचा की आपल्याला धर्माचा प्रसार करायचा आहे. तर या हेतूने त्यांनी मग शिक्षण क्षेत्रात, आरोग्य क्षेत्रामध्ये उतरले. इव्हन बघा त्यांच्या शाळांची नावं सुद्धा सेंट काहीतरी असतात, सेंट जोसेफ, सेंट झेवियर, सेंट पीटर. हे काय, सेंट म्हणजे संत ना, आपण म्हणूया पण संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत पुंडलिक, अशी जर नावं आपण जर दिली तर त्या शाळा चालतील का? पण सेंट झेवियरला म्हणजे रात्रभर लाईनमध्ये थांबून ऍडमिशन घेणार. असो, प्रिंटिंग प्रेस त्यांनी चालली आहे, पण लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर ब्ल्यू वॉटर पॉलिसी त्यांचीच होती. इव्हन तंबाखू आणि मक्याचं पीक जे त्यांनी ब्राझीलमध्ये शिकलं होतं. एका करंट अफेअरच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की ब्राझीलमध्ये आणीबाणीची घोषणा केली आहे अल निनोमुळं, त्याच्या इम्पॅक्टमुळं दुष्काळ पडलाय आणि ब्राझीलमधलं 50% मक्याचं पीक जळून गेलंय. म्हणजे हा जो मक्याचं पीक आहे ते पोर्तुगाल भारतामध्ये घेऊन आले. कुठून? ब्राझीलमधून. लक्षात ठेवलं का? अशाच पद्धतीने कनेक्ट करता आलं पाहिजे. तुम्हाला अशा गोष्टी लक्षात द्यायला पाहिजे की बाबा ब्राझीलमध्ये मक्याचा उल्लेख आधी कुठेतरी झाला होता. यस, ब्राझीलमधूनच हे मका आणि तंबाखूचं पीक त्यांनी भारतामध्ये आणलं. तंबाखूच्या पिकाचं तर बघा ना, इतका त्यांनी डिमांड भारतात तयार केली. कारण म्हणजे तंबाखू कसं आहे, हे असं व्यसन त्यांनी भारतीयांना लावलं की ते आज तागायत सुटत नाहीये. त्यांनी किती चांगलं मार्केटिंग केलं असेल विचार करा. मार्केटिंग करताना त्यांनी टार्गेट तर सगळे राजा लोकच केले होते. हे मुघल बादशाह वगैरे जे होते ना, हे सगळे तंबाखू छाप होते.
सगळ्यांना सवय लावून ठेवल्या होत्या. मग असं म्हणतात ना की जैसी राजा वैसी प्रजा, तर तसं इथं सत्यच झालंय. राजाकडे बघूनच राजाचं अनुकरण करत प्रजेने सुद्धा याचं सेवन चालू केलं. याच्यासोबत बघा बटाटा हे सुद्धा पीक हे पोर्तुगीजांनीच भारताला दिलेलं आहे. भारतामध्ये बटाटा नव्हता, हे पोर्तुगीजांनीच दिलेलं आहे. इव्हन मिरची सुद्धा, मिरची, आता तुम्हाला वाटेल की सर मिरची भारतातली नाहीये का? नाही, मिरची भारतातली नाही. आपलं काम सगळं मसाल्यांवरती व्हायचं. म्हणजे आपण जी काळी मिरी वगैरे टाकायचो त्याने आपलं काम व्हायचं, आपण मिरची वगैरे घेत नव्हतो. पण यांनी पोर्तुगीजांनी मिरचीचं पीक सुद्धा बाहेरूनच आपल्या देशामध्ये आणलं. आणि आता आपण इतकं वापरतो की आपल्याला प्रत्येक घासाला मिरची पाहिजे. बटाटा तर पोरांच्या मेसच्या लाईफ मधला अगदी सगळ्यात म्हणजे प्रत्येक गोष्टीत दिसतो तो फक्त बटाटा. इव्हन डोक्यामध्ये सुद्धा त्यामुळे बटाटाच घुसत चाललाय. त्यांनी भारतामध्ये स्थापत्य कला सुद्धा आणली आहे. गॉथिक, आपण मुंबईमध्ये बरेचसे हेरिटेज साईट्स वगैरे बघतो ना, ते गॉथिक शैलीमध्ये बनवलेले आहेत. हे असे असतात बघा, त्याचे जे छत असतो तो असा त्रिकोणी आकाराचा असतो आणि उंच असतो. त्रिकोण केला त्याच्यामुळे याची उंची जास्त असते आणि मग तो अशा शेपचे जे सगळे स्ट्रक्चर आपण बघतोय, तर हे गॉथिक शैली हे पोर्तुगीजांनीच भारतामध्ये आणलेली आहे. याच्यामध्ये त्यांचे असे उंच छत असणार, बारीक नक्षीकाम, हे त्यांच्या शैलीचंच एक प्रकार आहे. ठीक आहे. आपण भारतामध्ये जी जहाज बांधणी बघतोय ही सुद्धा पोर्तुगीजांनीच सुरू केली आहे. कारण भारतामध्ये तर जसं मी आधी सांगितलं की राजे लोक आपले समुद्र पार करत नव्हते, तर जहाज बांधणीचा उद्योगच नव्हता. तर जहाज बांधणीचा उद्योग कधी लागणार आपल्याला? ज्यावेळेस आपली नेव्ही असेल किंवा आपल्याला सारखं समुद्रात जायचंय यायचंय, तर मग जहाज बांधणीचा जो उद्योग आहे हा पोर्तुगीजांनीच भारतामध्ये आणलाय, हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त्याचबरोबर 1542 मध्ये सेंट झेवियर भारतामध्ये आला होता. हे एक विवादास्पद तुम्ही म्हणू शकता हे व्यक्ती होते. यांच्याबद्दल बरेचसे वेगवेगळे आर्टिकल्स मी सुद्धा वाचलेले आहेत की ह्यांनी बराचसा अत्याचार सुद्धा केलेला आहे. तर जास्त याच्याबद्दल काही आपल्याला एक्झामसाठी महत्त्वाचं नाही, त्याच्यामुळे मी काही ते स्टोरी नाही सांगत आहे. पण लक्षात ठेवा की एक प्रसिद्ध ख्रिश्चन मिशनरी या काळामध्ये आले होते 1542 मध्ये, सेंट झेवियर. ओके. तर आय होप या लेक्चरच्या माध्यमातून पोर्तुगीज ॲटलिस्ट भारतात कसे आले, त्यांचे रूट्स कसे भक्कम झाले, ही स्टोरी ही तुम्हाला टाईमलाईन समजली आहे. असंच नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इतर जे आले, पोर्तुगीजानंतर कोण आलं? पोर्तुगीज, पी, डी डच, ई इंग्लिश, डी डॅनिश, त्याच्यानंतर फ्रान्स आणि नंतर स्वेडिश. असा जो क्रम आहे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. व्यवस्थितपणे तिथे सुद्धा अगदी डिटेलमध्ये अभ्यास करून हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून कळवा. भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.